नमस्कार. आज आपण प्राणीसृष्टीचा जो काही आराखडा आहे त्याचा एक आढावा घेणार आहोत. म्हणजे विचार करा, संपूर्ण प्राणी जगत एकाच नकाशात. आणि आज आपण हाच नकाशा एकत्र मिळून उलगडणार आहोत. तर हा आहे तो नकाशा, आपल्या आजचा गाईड. डावीकडून उजवीकडे, वरपासून खालपर्यंत हे एकच चित्र आपल्याला प्राण्यांच्या वर्गीकरणाची संपूर्ण कथा सांगणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन बघा. आपल्या या प्रवासात आपण 4 महत्त्वाच्या थांब्यांवर थांबणार आहोत. प्रत्येक टप्प्यावर आपण प्राणी वर्गीकरणाचे एक एक रहस्य उलगडत पुढे जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नकाशाच्या अगदी वरच्या भागापासून, जिथे प्राणीसृष्टीची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मूलभूत विभागणी आपल्याला बघायला मिळते. इथे बघा, 2 मुख्य गट आहेत. डावीकडे आहे प्रोटोझोआ, म्हणजे असे जीव ज्यांचं संपूर्ण शरीर फक्त एका पेशीने बनलेलं आहे. आणि उजवीकडे आहे मेटाझोआ, म्हणजे आपल्यासारखे प्राणी ज्यांचं शरीर असंख्य, लाखो, करोडो पेशींनी बनलेलं आहे. हा फरक खूप साधा वाटत असला तरी तो खूप महत्वाचा आहे, कारण याच फरकावर पुढचं सगळं वर्गीकरण अवलंबून आहे. आता आपण नकाशाच्या डाव्या बाजूकडे वळूया. इथे आपल्याला दिसतंय असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे एक विशाल आणि विविधतेने भरलेलं जग. चला त्यात थोडं खोलवर शिरूया. तर असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड नावाची एक आधार देणारी दांड्यासारखी रचना नसते, ते सगळे प्राणी. समजा हा पाठीच्या कण्याचा एक प्राथमिक प्रकार आहे जो या प्राण्यांमध्ये नसतो. हा गट इतका मोठा आणि इतका वेगळा आहे की शास्त्रज्ञांनी त्याला संघ किंवा फायला नावाच्या 10 मोठ्या गटांमध्ये विभागला आहे. संघ म्हणजे काय? तर वर्गीकरणातली एक मोठी कॅटेगरी, जसं की एखाद्या पुस्तकात वेगवेगळी प्रकरणं असतात. चला, या 10 पैकी पहिल्या 5 संघांची नावं बघूया. ती आहेत पेरिफेरा, सिलिंटेराटा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमाटेहेल्मिंथिस आणि ॲनिलिडा. प्रत्येक नावामागे प्राण्यांचे एक वेगळंच विश्व दडलेलं आहे. आणि आता उरलेले संघ: आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकाइनोडर्माटा आणि शेवटचा पण महत्वाचा हेमिकॉर्डाटा. इथे एक टीप दिलीये बघा, याला अर्धसमपृष्ठरज्जू असेही म्हणतात. असं का? कारण त्यांच्यात पृष्ठरज्जूसारखी एक अपूर्ण रचना दिसते. जणू काही ते उत्क्रांतीच्या मार्गावर पुढच्या टप्प्याची तयारीच करत आहेत. चला, आता नकाशाच्या उजव्या बाजूकडे येऊया. इथे आपल्याला बहुपेशीय प्राण्यांची दुसरी मोठी शाखा दिसते, समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजेच कॉर्डेट्स. नावावरूनच आपल्याला लक्षात येते, समपृष्ठरज्जू प्राण्यांची मुख्य ओळख म्हणजे त्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड असतो. हा एक लवचिक, आधार देणारा दांडा आहे जो पुढे जाऊन पाठीच्या कण्याचा पाया बनतो. हा एक चांगला प्रश्न आहे, कारण ह्या गटाचेही पुढे वर्गीकरण आहे. चला बघूया नोटोकॉर्डच्या आधारावर हे वर्गीकरण पुढे कसं केलं जातं. ह्या चार्टनुसार समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 2 मुख्य उपसंघ आहेत. एक आहे प्रोटोकॉर्डाटा आणि दुसरा आहे वर्टिब्रेटा. आता प्रोटोकॉर्डाटा गटात सुद्धा 2 प्रकार आहेत आणि हे विभाजन कशावर अवलंबून आहे? तर नोटोकॉर्डच्या जागेवर. युरोकॉर्डाटामध्ये नोटोकॉर्ड फक्त शेपटीत असतो, तर सेफॅलोकॉर्डाटामध्ये तो थेट डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरलेला असतो. आणि हेच त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. प्रोटोकॉर्डाटा प्राण्यांचा जो नोटोकॉर्ड आहे तो आयुष्यभर जसाच्या तसा राहतो. त्यात काहीही बदल होत नाही. तो त्यांच्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनून राहतो. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात ओळखीच्या टप्प्यावर आलो आहोत. पृष्ठवंशीय प्राणी किंवा व्हर्टिब्रेट्स, ज्या गटात आपण स्वतः येतो. व्हर्टिब्रेटा म्हणजे असे प्राणी ज्यांच्यात पाठीचा कणा असतो, ज्याला कशेरुकस्तंभ म्हणतात. खरं तर ही उत्क्रांतीमधली एक खूप मोठी झेप होती, ज्यामुळे प्राण्यांना जास्त गती आणि चांगला आधार मिळाला. तर हा आहे तो महत्वाचा फरक. व्हर्टिब्रेटा प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड फक्त गर्भावस्थेत म्हणजे भ्रूणावस्थेत असतो आणि नंतर त्याचं रूपांतर एका अधिक मजबूत आणि लवचिक अशा पाठीच्या कण्यामध्ये होतं, जो त्यांना आयुष्यभर आधार देतो. आता या गटाचं वर्गीकरण आणखी सोपं आहे. वर्टिब्रेटा गटाला 5 मुख्य वर्गांमध्ये विभागलं आहे, जे आपल्या सगळ्यांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. हे 5 वर्ग आहेत: सायक्लोस्टोमारा, पायसीज म्हणजे सर्व प्रकारचे मासे, ॲम्फिबिया म्हणजे बेडकासारखे प्राणी जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतात, एवेस म्हणजे सर्व पक्षी,
आणि मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राणी, ज्यात मानव, सिंह आणि इतर अनेक प्राणी येतात.